कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सफाई कामगारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यात कामगारांनी दैनंदिन काम करताना त्यांना सुरक्षात्मक साधनांचा वापर बंधनकारक करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांसाठी कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन हॉलमध्ये विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांचं दैनंदिन काम करत असताना सुरक्षक साधनांचा वापर करणं बंधनकारक आहे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 18 मार्च रोजी झालेल्या समिती आढावा बैठकीतील निर्देशानुसार हाताने मैला उचलण्याला प्रतिबंध घालणं तसंच संबंधित कामगारांच्या पुनर्वसनासाठी हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांचे रोजगार प्रतिबंध आणि पुनर्वसन अधिनियम 2013 याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यशाळेत उपायुक्त परितोष कंकाळ आणि प्रतिबंध समितीचे सदस्य अशोक लाखे यांनी मार्गदर्शन केलं। सफाई कामगारांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय उपक्रमांची माहिती त्यांनी दिली। या कामगारांनी हातमोजे, मास्क तसंच इतर सुरक्षात्मक साहित्याचा वापर करणं हे बंधनकारक करण्यात आलं असून नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले। 50 वर्षांवरील कामगारांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली। नमस्ते योजनेअंतर्गत सेफ्टी किटचं वितरण करण्यात येणार असून 4 एप्रिल 2026 रोजी आयुष्मान कार्ड वाटपासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। या शिबिराचा सुमारे 230 कामगारांना लाभ होणार आहे। काम अधिक सुरक्षित करण्यासाठी हँड कार्ड आणि मॅनहोल क्लिनिंग रोबोटचा वापर सुरू करण्याचं नियोजनही यावेळी करण्यात आलं। समाज कल्याण विभागाचे समन्वयक सचिन कांबळे यांनी आयुष्मान कार्डसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली। दैनंदिन कामात कर्मचाऱ्यांनी DDT पावडर आणि फिनेलचा वापर करताना मास्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले। यावेळी शहर समन्वयक मेघराज चडचणकर, हेमंत काशीद, विभागीय आरोग्य निरीक्षक विकास भोसले, माधवी मसूरकर, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे, विनोद नाईक, महेश भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।